नमस्कार शेतकरी बंधू आणि भगिनींनो, कृषी दर्शन कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत आहे. शेतकरी बंधू भगिनींनो, जशी आपल्या कृषी क्षेत्रामध्ये हरित क्रांती झाली, तशी माहिती आणि तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात डिजिटल क्रांती झाली. आणि या माहितीच्या महाजालामध्ये एकूणच योग्य वेळी योग्य ती माहिती योग्य त्या ठिकाणी मिळणं गरजेचं आहे. आणि हो, आपल्याला ती माहिती बघता येणंही महत्त्वाचं आहे. हवामानाचा अंदाज, बाजारभाव, वेगळ्या वेगळ्या योजना, कृषी संबंधी सर्वच माहिती आता उपलब्ध आहे. पण ती बघायची कुठे आणि कशी? संकेतस्थळं कोणती आहेत? पोर्टल काय आहे? या सगळ्याविषयी आपण आजच्या कार्यक्रमातनं जाणून घेऊया. आजच्या कार्यक्रमाचा विषय लक्षात घ्या शेतकरी बंधू भगिनींनो. आजच्या कार्यक्रमाचा विषय आहे शेतकऱ्यांसाठी उपयुक्त संकेतस्थळं आणि पोर्टल. आणि याविषयी सविस्तर माहिती देण्यासाठी आज आम्ही डॉक्टर मिलिंद अहिरे यांना आमंत्रित केलंय. संयोगी अधिष्ठाता, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कृषी महाविद्यालय व विभाग प्रमुख कृषी विस्तार, महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी. नमस्कार सर. नमस्कार. कार्यक्रमात आपलं स्वागत आहे. अत्यंत छान आणि मस्त आजचा विषय आहे. आपण बघतो की सगळेजण एका क्लिक सरशी सगळी माहिती आपल्याकडे घेऊ शकतात, पण ती योग्य माहिती आपल्याकडे येणं योग्य वेळी महत्त्वाचं आहे. तर काय सांगाल संकेतस्थळं आणि पोर्टल याविषयी सुरुवातीला? आता आपण सांगितलं की माहितीच्या महाजालामध्ये खूप सारी माहिती उपलब्ध आहे. समुद्रामध्ये एखादी गोष्ट शोधणं किती जिकिरीचं काम असतं, त्या पद्धतीने या माहितीच्या महाजालामध्ये आपल्याला योग्य ती माहिती शोधणं खूप कठीण जातं. त्यासाठी आपल्याला संकेतस्थळं आणि पोर्टलबद्दल माहिती असणं आवश्यक आहे. या संकेतस्थळांमध्ये विविध वेब पेजेस एकत्र केलेली असतात आणि पोर्टलमध्ये माहितीचं महाद्वार आपल्याला खुलं होतं. असा हा संकेतस्थळ आणि या पोर्टलमध्ये फरक आहे. बरं, आता कृषी विद्यापीठ खूप काम करत असतात शेतकरी बांधवांसाठी आणि नवनवीन त्यांचे कामं सुरू असतात. तर त्यांची संकेतस्थळं नेमकी कोणती आहे आणि काय काम करतात त्यामध्ये? आपल्या महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी हे एक अग्रगण्य विद्यापीठ आहे. महाराष्ट्रामध्ये आपले 4 कृषी विद्यापीठ आहेत. त्याच्यात महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी आहे, डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ दापोली आहे, डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला आहे, तसंच वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी आहे. तर ह्या प्रत्येक विद्यापीठाची वेगवेगळी संकेतस्थळं आहेत. याच्यामध्ये महात्मा फुले कृषी विद्यापीठाचं संकेतस्थळ आहे www.mpkv.ac.in. या संकेतस्थळावर शेतकऱ्यांना कोणती माहिती मिळणार आहे, तर त्यांना या विद्यापीठाने आजपर्यंत काय संशोधन केलेलं आहे, त्यांचे विस्तार उपक्रम काय आहेत शेतकऱ्यांसाठी, तसंच कृषी शिक्षणामध्ये या विद्यापीठाअंतर्गत कोणती कोणती महाविद्यालय येतात याबद्दल तपशीलवार माहिती देण्यात आलेली आहे. तसंच या विद्यापीठाने आत्तापर्यंत जे विविध कार्यक्रम राबवलेत त्या कार्यक्रमाबद्दलही यामध्ये माहिती आहे. शेतकऱ्यांसाठी विशेष म्हणजे ह्या संकेतस्थळावर त्यांना जे रोपं आणि कलमं याचा पुरवठा यांना पाहिजे असतो किंवा त्यांना बियाणं उपलब्धता माहिती हवी असते, तर त्याबद्दल ह्या संकेतस्थळावर माहिती आहे. तसंच आपण जर बघितलं की डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ दापोली यांचं संकेतस्थळ आहे www.dbskkv.org.in. ह्या संकेतस्थळावर कोकणासाठी जी पिकं लावली जातात, त्याच्यामध्ये भात असेल किंवा फळ पिकांमध्ये काजू आहे, आंबा आहे, तर ह्या पिकांविषयी त्यांनी त्या विद्यापीठांनी जे संशोधन केलेलं आहे त्या संशोधनाचे पूर्ण लेखाजोखा यामध्ये मांडण्यात आलेला आहे. तसंच त्यांनी जे विस्तार कार्यक्रम हाती घेतलेले आहेत, जे आधी विस्तार कार्यक्रम झाले होते किंवा आत्ता शेतकऱ्यांना उपयुक्त असे विस्तार कार्यक्रम आहेत, त्याची माहिती या संकेतस्थळावर आहे. दुसरं आपण विद्यापीठ बघितलं की डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला. तर ह्या विद्यापीठाचं कार्यक्षेत्र विदर्भापुरतं आहे. तर विदर्भामध्ये मुख्य पीक आहे कापूस. तर कापसाबद्दल इत्तंभूत अशी माहिती या संकेतस्थळावर आहे. तसंच त्यांच्या कृषी शिक्षणाच्या संदर्भात जे त्यांच्या अंतर्गत जी कृषी महाविद्यालय येतात त्यांची माहिती आहे. संशोधन केंद्र कुठे कुठे आहेत त्याबद्दल माहिती आहे. आणि शेतकऱ्यांसाठी कोणते उपक्रम राबवले जातात, जसं कृषी तंत्रज्ञान सप्ताह असेल
किंवा कृषी मेळावे असतील याबद्दल पण विस्तृतपणे ह्या संकेतस्थळावर माहिती आहे. तर चौथं विद्यापीठ आपण बघितलं की मराठवाड्यासाठी जे काम करतं, वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ. तर हे कोरडवाहू क्षेत्र ह्या विद्यापीठाच्या अंतर्गत जास्त आहे, त्यामुळे इथे बाजरी, ज्वारी या पिकांवर संशोधन होतं. तर त्या पिकांबद्दल ह्या संकेतस्थळावर माहिती आहे. तसंच कोरडवाहू तंत्रज्ञान ह्या विद्यापीठाने जे विकसित केलं आहे त्याबद्दलही या संकेतस्थळावर माहिती आहे. त्याबरोबरच विस्तार उपक्रम जे या विद्यापीठाने राबवलेत त्याबद्दल माहिती आहे. तर रोपं, कलमं आणि बियाणाची उपलब्धता मराठवाडा विभागासाठी या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. तसं अजून आपण महाराष्ट्रासाठी 4 कृषी विद्यापीठा व्यतिरिक्त एक मापसू नावाचं विद्यापीठ आहे, जे पशु आणि पक्षी यांच्यासाठी कार्यरत, पशु आणि मत्स्य विद्यापीठ आपण म्हणतो त्याला. तर त्यांचं संकेतस्थळ आहे www.mapsu.in. तर ह्या संकेतस्थळावर पशु आहारासंबंधी माहिती आहे, पशूंचं पोषण कसं करायचं, पशूंचे कोणते वेगवेगळ्या ब्रीड्स यांनी विकसित केलेले आहेत त्याबद्दल तपशीलवार माहिती या संकेतस्थळावर देण्यात आलेली आहे. 4 आणि 1 5 अशा 5 विद्यापीठांच्या वेगळ्या वेगळ्या संकेतस्थळं आहे आणि त्याची माहिती त्यावरनं ते घेऊ शकतात. आपण बघतो की शेतकरी बांधवांसाठी अनेक योजना या येत असतात आणि त्या योजना जर त्यांना घ्यायच्या असतील तर मग त्यांनी कोणत्या संकेतस्थळांना भेट द्यावी? होय, आपण योजनांबद्दल तर आपण कृषी खातं यासाठी कार्यरत आहे. महाराष्ट्र राज्यामध्ये आपला कृषी विभाग आहे. तर कृषी विभागाचं संकेतस्थळ आहे www.krishi.maharashtra.gov.in. तर ह्या संकेतस्थळावर ज्या राज्य शासनाच्या कृषी विभागाच्या विविध योजना आहेत, तर आता बऱ्याचशा योजना ऑनलाईन त्याला अर्ज करावा लागतो. तर त्या ऑनलाईनची काय कार्यप्रणाली आहे त्याबद्दल यावर माहिती देण्यात आलेली आहे. तसंच फळ पिकांबद्दल माहिती आहे, कडधान्यांबद्दल माहिती आहे, गळीत धान्यांबद्दल माहिती आहे आणि या व्यतिरिक्त पीक विम्याबद्दल माहिती आहे. परत कृषी खात्याचे योजनांचे निकष काय आहेत, त्यांचे मार्गदर्शक तत्व काय आहेत याबद्दल या संकेतस्थळावर माहिती आहे. परत ह्या संकेतस्थळावर कृषीविषयी सल्ला पण दिला जातो, हवामानाबद्दलही माहिती दिली जाते. हे आपण बघितलं की राज्यातल्या कृषी विभागामार्फत जे ह्या संकेतस्थळावर माहिती दिली जाते. त्याच्यामध्ये अजून आपलं कृषी मेकॅनायझेशन जे ॲग्रिकल्चर मेकॅनायझेशन आपण म्हणतो त्याच्याबद्दल पण माहिती आहे. तसंच देशामध्ये एक देशाचा जो कृषी विभाग आहे त्याचं वेगळं संकेतस्थळ आहे. त्याचं संकेतस्थळ आहे www.agricoup.gov.in. तर ह्या भारत सरकारच्या कृषी व सहकार किसान कल्याण मंत्रालयाच्या अंतर्गत हे संकेतस्थळ आहे. तर ह्या संकेतस्थळावर शेतकऱ्यांना सल्लाही दिला जातो. देश पातळीवर ज्या शेतकऱ्यांसाठी विविध योजना आहेत त्याच्यामध्ये विपणनासाठी योजना असेल किंवा पंतप्रधान बिमा फसल योजना असेल किंवा पंतप्रधान किसान सिंचाई योजना असेल, तर ह्या सगळ्या योजनांचे निकष काय आहेत, त्याच्यामध्ये त्यांना यासाठी मार्गदर्शक तत्व कुठली आहेत याबद्दल ह्या संकेतस्थळावर माहिती दिलेली आहे. अजून देश पातळीवर जे विविध उपक्रम कृषीशी संलग्न आहेत ते या संकेतस्थळावर देण्यात आलेले आहेत. अशा आपण देश पातळीवर आणि महाराष्ट्र पातळीवर जे कृषी विभाग काम करतं आणि त्याच्या योजना ह्या सर्वांचा आपण ह्या संकेतस्थळाद्वारे माहिती घेऊ शकतो. फारच छान. आता राष्ट्रीय पातळीवर पण अनेक उपक्रम हे कायम सुरू असतात. ते जाणून घ्यायचे असतील शेतकरी बांधवांना तर त्यांनी कोणत्या संकेतस्थळांना भेट द्यावी? राष्ट्रीय पातळीवर विविध संस्था काम करतात. महत्त्वाचं आहे की जर आपल्याला फळबाग लागवडीविषयी माहिती हवी असेल किंवा आपल्या ज्या रोपवाटिका आहेत तर त्यासाठी कोणत्या संस्थेमार्फत त्याचं नियंत्रण केलं जातं यासाठी एक नॅशनल हॉर्टिकल्चर बोर्ड नावाची संस्था आहे. त्याचं संकेतस्थळ आहे www.nhb.gov.in. तर ह्या नॅशनल हॉर्टिकल्चर बोर्ड काय करतं तर ह्या ज्या विविध रोपवाटिका आहेत तर त्यांचं ते अधिस्वीकृती देतं, म्हणजे त्यांना ॲक्रिडेट करतं की चांगल्या रोपवाटिका कुठल्या आहेत तर त्याची यादी शेतकऱ्यांना याच्यावर बघता येते. म्हणजे आपल्याला जर चांगल्या प्रतीचं बियाणं हवं, रोपं आणि कलमं हवी असतील तर आपण बघू शकतो की अ दर्जा असलेली रोपवाटिका कुठली आहे, ब दर्जा असलेली रोपवाटिका कोणती आहे आणि एक्सपोर्ट ज्या रोपं करतात तर अशा रोपवाटिकांची सुद्धा यादी ह्या संकेतस्थळावर दिलेली आहे. या व्यतिरिक्त शेतकऱ्यांसाठी कोणत्या कोणत्या योजना ह्या मंडळामार्फत हाती घेतल्या जातात याची माहिती या नॅशनल हॉर्टिकल्चर बोर्डच्या संकेतस्थळावर आहे. शेतकऱ्यांसाठी काही पोर्टल आहेत का आणि असली तर ती नेमकी कोणती आहे? थोडं सविस्तर सांगूया याविषयी.
हो, शेतकऱ्यांसाठी विविध पोर्टल आहेत. त्यामध्ये महत्त्वाचं एक जे पोर्टल आहे ते किसान पोर्टल नावाने आहे. तर त्याचं वेबसाईट आहे फार्मर पोर्टल www.farmerportal.gov.in. तर या संकेतस्थळावर शेतकऱ्यांसाठी सगळ्या ज्या योजना आहेत तर त्या एकमेकांमध्ये इथे लिंक करून दिलेल्या आहेत. तर यामध्ये शेतकऱ्यांना बाजारभावाची माहिती की कोणत्या बाजारामध्ये आपल्याला कोणता माल पाठवणं गरजेचं आहे याची माहिती दिलेली आहे. तसंच आपल्याला जे शेतकऱ्यांना एखादे प्रश्न असतील तर त्याची उत्तरं देण्याची सोय या संकेतस्थळामध्ये आहे. जोखीम व्यवस्थापन काय तर त्याची माहिती दिलेली आहे. फळ प्रक्रिया, तसंच कडधान्य, गळीत धान्य, नगदी पिकं याबद्दल माहिती शेतकऱ्यांना देण्यात आलेली आहे. आपण माती परीक्षण करतो तर माती परीक्षणासाठी कोणतं संकेतस्थळ आहे तर त्याची सुद्धा लिंक या संकेतस्थळावर दिलेली आहे. मी सांगायला मला आवडेल की www.soilhealth.gov.in हे संकेतस्थळ, त्याची माहिती ह्याच या पोर्टलवर देण्यात आलेली आहे की शेतकऱ्यांसाठी जेवढ्या काही केंद्र शासनाच्या योजना आहेत त्यांची सगळ्यांची माहिती या पोर्टलवर दिली आहे. म्हणजे आपल्याला एकाच ठिकाणी सगळ्या प्रश्नांची उकल ह्या पोर्टलद्वारे मिळणार आहे. फारच छान. आता हवामानाचा नेहमीच शेतकऱ्यांना हवामान कसं असेल याविषयी नेहमीच शंका आणि प्रश्न असतात, कारण बऱ्याच गोष्टी त्यावर अवलंबून असतात. तर हवामानाविषयी अचूक माहिती कोणत्या संकेतस्थळावर त्यांना बघायला मिळू शकते? हवामान हा तर शेतकऱ्यांसाठी खूप जिव्हाळ्याचा प्रश्न आहे. कारण काय होतं, नेहमी हवामान बदलत असतं, तापमान वाढतं किंवा पावसाचा मध्ये खंड पडतो. त्यामुळे शेतकऱ्यांना हवामानाबद्दल खूप माहिती जाणून घ्यायची असते. यासाठी आपल्याकडे इंडियन मेट्रोलॉजिकल डिपार्टमेंट आहे, IMD आपण त्याला म्हणतो, भारतीय हवामानशास्त्र. तर यांचं संकेतस्थळ आहे www.mosam.imd.gov.in. तर ह्या संकेतस्थळावर आपल्याला हवामानामध्ये काय बदल होत आहेत, जर आपल्याला हवामानामध्ये एकदम बदल होणार असेल तर त्याचा धोक्याचा इशारा शेतकऱ्यांना दिला जातो की पाऊस येणार आहे, किंवा जर मध्ये जर खंड पडणार असेल तर त्याच्यासाठी आपल्याला काय करायला पाहिजे याबद्दल माहिती दिली जाते. हवामानामध्ये तापमानामध्ये वाढ होणार असेल तर त्याबद्दल माहिती दिली जाते. तसंच वादळ येतं, आता मध्येच आपल्याकडे वादळ आलं होतं तर त्याची आगाऊ सूचना त्यांना दिली जाते. आणि या संकेतस्थळावर त्यांना महिना, रोजची नोंद बघता येते की आज तापमान काय किंवा पाऊसमान काय, तर पाऊस कधी पडणार आहे याचं भाकीत सुद्धा या संकेतस्थळावर दिलं जातं. बरं, आता बाजारभाव हाही अत्यंत महत्त्वाचा विषय आहे त्यांच्यासाठी, की बाजारभाव माहिती असणं अगदी अगदी गरजेचं आहे. आणि ते पण विविध ठिकाणची जर माहिती असली तर त्यांना आपला एक माल विकताना एकूणच अंदाज येतो. मग त्यासाठी तुम्ही काय सांगाल की कोणते संकेतस्थळ योग्य आहे की ज्या ठिकाणाहून ते बाजारभाव समजून घेऊ शकतात? हो, बाजारभाव तर जे शेतकरी पिकवतो तर ते विकायला हवं, तरच त्याला 4 पैसे मिळणार आहेत. म्हणून महाराष्ट्र शासनाने पिकेल ते विकेल अशी योजना आणली आहे. तर देश पातळीवर एक इनाम नावाचं पोर्टल आहे. त्याच्यामध्ये सगळे जे आपले कृषी बाजार समित्या आहेत त्या एकमेकांना जोडलेल्या आहेत इलेक्ट्रॉनिकच्या माध्यमातून. तर हे जे बाजार समित्या जोडल्या आहेत तर ह्याद्वारे आपल्याला कोणतं पीक, आपण ज्या पिकाचं उत्पादन कोणत्या बाजारात पाठवू शकतो हे शेतकऱ्याला बघता येतं. त्याचे बाजारभाव काय आहे तिथे ते बघता येतं आणि त्याप्रमाणे तो ठरवू शकतो की आपल्याला कोणत्या बाजारामध्ये आपलं उत्पादन पाठवायचं आहे. आणि विविध बाजारांची आवक किती आहे, जावक किती आहे हे सुद्धा त्याला बघता येतं. त्याची रोज नोंद त्याला बघता येते, महिनावार त्याला बघता येतं, आठवड्यावार सुद्धा बघता येतं. त्यामुळे तो आपलं पीक उत्पादन काढल्यानंतर ते कोणत्या बाजारात पाठवायचं आहे हे त्याला कळू शकतं. आणि हे इनाम हा उपक्रम भारत सरकारने 5 वर्षापूर्वी सुरू केला होता. त्याचं संकेतस्थळ आहे www.inam.gov.in. तर या इलेक्ट्रॉनिक माध्यमातून याचं एक ॲप्लिकेशन सुद्धा त्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. यावर आपण जर नोंदणी केली तर इथे व्यापारी आहेत, पुरवठादार आहेत, तसंच सेवा पुरवणाऱ्या इतर पुरवठादार पण आहेत. तर ह्या संकेतस्थळाद्वारे आपल्याला आपलं शेतमाल योग्य त्या ठिकाणी जिथे आपल्याला जास्त भाव मिळेल अशा ठिकाणी पाठवणं शक्य होतं. बरं, आता देश पातळीवरचं आपण सांगितलं की ऑनलाईन बाजारभाव आपण बघू शकतो. तर राज्य पातळीवर जर बघायचे झाले तर त्यांनी नेमके ते कुठे बघावे आणि कशा पद्धतीने? राज्य पातळीवर पण ज्या आपल्या कृषी उत्पन्न बाजार समित्या आहेत त्या पण एकमेकाला जोडल्या गेल्या आहेत आणि त्याचं नियंत्रण आपल्याकडे महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळ करत असतं. तर त्याचं संकेतस्थळ आहे www.msamb.com.
तर या संकेतस्थळावर शेतकऱ्यांना बाजार समित्या, राज्यातल्या बाजार समित्या बघता येतात की कोणत्या बाजार समितीमध्ये काय आवक झालेली आहे, त्यांनी जे पीक लावलेलं आहे त्याची आवक काय झालेली, त्याला काय बाजारभाव मिळाला आहे हे त्याला बघता येतं आणि मग त्याप्रमाणे तो तिथे आपला शेतमाल पाठवू शकतो. तसंच आपल्याला जर निर्यात करायची असेल तर निर्यातीसाठी कोणत्या कोणत्या देशांकडे आपण निर्यात केलेली आहे महाराष्ट्राने, कोणती मुख्य पिकं आहेत हे सुद्धा तो त्याच्यामध्ये बघू शकतो. तसंच आयात जे देश करतात आपल्याकडनं तर त्याच्यासाठी काय त्यांचे निकष आहेत तर ते सुद्धा आपल्याला ह्या संकेतस्थळावर बघता येतं. तसंच जे आपण भौगोलिक मानांकन म्हणतो GI, जे प्रत्येक पिकाला दिलं जातं, तर ह्या भौगोलिक मानांकनांबद्दल माहितीसुद्धा ह्या महाराष्ट्र पणन मंडळाच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. आणि जे आपले विविध पिकांमध्ये आपले नेटवर्क्स आहेत, जसं मार्कनेट आहे, मार्केट नेटवर्क आहे, किंवा डाळिंबासाठी महाअनार आहे, किंवा द्राक्षासाठी महाग्रेप आहे, केळीसाठी महाबनाना आहे, तर महामँगो आहे. तर हे सर्व जे मार्केटचे नेटवर्क आहेत तर त्यांची सुद्धा विस्तृतपणे तपशीलवार माहिती या पणन मंडळाच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. बरं, आता आपण बघतो की कोविडची पार्श्वभूमी आहे, अशामध्ये शेतमाल जो आहे तो पाठवणं फार अडचणीचं, चिकरीचं होतं आहे. तर मग हा शेतमाल पाठवणं किंवा अन्य यासंबंधी जर काही माहिती हवी असेल तर शेतकरी बांधवांना ती कुठे मिळेल? होय, शेतमाल आता या कोविडच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना खूप अडचणी आल्या की शेतमाल पाठवण्यासाठी वाहतूक व्यवस्था उपलब्ध नव्हती. भारत सरकारने त्यासाठी एक छान उपक्रम सुरू केला आहे. यामध्ये एक संकेतस्थळ त्यांनी विकसित केलेलं आहे, त्याचं नाव आहे www.कृषीरथ.nic.in. तर ह्या कृषीरथ याचा एक ॲपसुद्धा उपलब्ध आहे. तर या कृषीरथ जी संकेतस्थळ मी सांगितलं तर त्याच्यावर शेतकऱ्यांना वाहतूक व्यवस्थासाठी मदत करण्यात आलेली आहे. याच्यामध्ये वाहतूक व्यवस्था करणारे जे ठेकेदार असतील किंवा सेवा पुरवठादार असतील यांची माहिती देण्यात आली आहे, व्यापाऱ्यांची माहिती देण्यात आलेली आहे. म्हणजे शेतकरी ठरवू शकतो की आपल्याला जर एखाद्या बाजारपेठेमध्ये शेतमाल पाठवायचा आहे तर आपल्याला वाहतूक व्यवस्था कोणाच्या मार्फत आपल्याला करता येईल, त्यासाठी त्या संकेतस्थळावर नोंदणीची व्यवस्था आहे. आणि बऱ्याच वेळा शेतकऱ्यांना लक्षात येत नाही की आपण नोंदणी कशी करायची. तर यासाठी या संकेतस्थळावर त्यांनी विविध भाषांमध्ये व्हिडिओ सुद्धा टाकलेले आहेत की त्या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला बघता येतं शेतकऱ्यांना की आपल्याला याची नोंदणी कशी करायची, की जेणेकरून त्या बाजारामध्ये पण त्यांची नोंद राहील आणि त्यांना तो शेतमाल पाठवणं सहज शक्य होईल. बरं, आता एक महत्त्वाची बाब आणखीन ती म्हणजे पीक विमा. याबद्दल माहिती कुठे मिळेल? पीक विमाचं जसं आता आपण बघितलं की बरेचसे संकेतस्थळं आहेत, तसंच पीक विमाचं सुद्धा संकेतस्थळ आहे की भारत सरकारने पंतप्रधान पीक विमा फसल योजना नावाची योजना आणलेली आहे. तर त्याचं संकेतस्थळ आहे www.pmfby.gov.in. तर या संकेतस्थळावर पीक विम्याबद्दल इत्थंभूत अशी माहिती देण्यात आली. यामध्ये कशाचा अंतर्भाव आहे, पीक विम्याचा आपण प्रीमियम जो आपण कॅल्क्युलेट करतो तर त्याचं कॅल्क्युलेटर दिलेलं आहे. म्हणजे शेतकऱ्याला त्याच्या पिकासाठी जर पीक विमा मला किती भरावा लागणार आहे तर त्यांनी जर त्याचे सगळे तपशील टाकले त्याच्या पिकाचे तर त्याला ते कळणार आहे की या पिकासाठी आपल्याला इतका प्रीमियम लागणार आहे, ते कॅल्क्युलेट केलं जातं. तसंच त्याला त्या जर पीक विम्या संदर्भात काही तक्रारी असतील तर त्या तक्रारीची पण नोंद करण्यासाठी तिथे सुविधा उपलब्ध आहे. तसंच पीक विम्याबद्दल त्यांना संपर्क क्रमांक नसतात बऱ्याच वेळा शेतकऱ्यांना, तर त्या ज्या कंपन्या पीक विमा देतात तर त्या सगळ्या कंपन्यांचे संपर्क क्रमांक, त्यांचे ईमेल ॲड्रेसेस आणि त्यांचे टोल फ्री क्रमांक असे ह्या संकेतस्थळावर देण्यात आलेले आहे. तसंच पीक विम्यामध्ये कोणत्या कोणत्या पिकांचा अंतर्भाव आहे, पीक विम्यासाठी आपल्याला कोणत्या कोणत्या गोष्टीचे निकष गरजेचे आहेत, त्याची मार्गदर्शक तत्व काय आहेत, या संदर्भात सुद्धा तपशीलवार माहिती या संकेतस्थळावर देण्यात आलेली आहे. महत्त्वाची बाब म्हणजे एकतर कृषी उद्योग आणि त्यावर कृषी प्रक्रिया उद्योग, त्या मालावर केलेले जे असतात प्रक्रिया करून जो माल तयार होतो तर त्या उद्योगासंदर्भातली माहिती आणि निर्यात हा एक अत्यंत महत्त्वाचा विषय आहे. तर या दोन्ही विषयासंबंधी जर माहिती हवी आहे तर संकेतस्थळं कोणकोणती आहेत सर? भारत सरकारचा खाद्य संस्करण उद्योग मंत्रालयाद्वारे एक संकेतस्थळ विकसित केलेलं आहे. अच्छा. तर त्याचं नाव आहे www.mofpi.gov.in. मोपी म्हणतो आपण त्याला. तर ह्या संकेतस्थळावर कृषी प्रक्रियेबद्दल इत्थंभूत अशी माहिती देण्यात आलेली आहे. कृषी प्रक्रिया
त्याच्यामध्ये पंतप्रधान किसान संपदा योजना आहे, तसंच इतर योजनांबद्दल पण माहिती दिलेली आहे. त्याची मार्गदर्शक तत्व काय आहेत याबद्दल माहिती देण्यात आलेली आहे. पंतप्रधान कौशल्य विकास योजना आहे, तर ह्या योजनेतनं आपण उद्योजकता विकास कशी करू शकतो कृषी प्रक्रियामध्ये याबद्दल माहिती दिलेली आहे. तसंच मेगा फूड पार्क आहे किंवा क्लस्टर फूड पार्क योजना आहे, त्याबद्दल माहिती दिलेली आहे. तसंच आपल्याला यामध्ये कृषी प्रक्रिया करण्यासाठी काय काय गोष्टी आवश्यक आहेत त्याचंही माहितीचा अंतर्भाव या संकेतस्थळावर आहे. त्याच्यासाठी आपल्याला फूड आपण क्वालिटी कशी बघायची, गुण नियंत्रण कसं करायचं याबद्दल काय मानकं आहेत त्याबद्दलही या संकेतस्थळावर माहिती दिलेली आहे. कोल्ड चेनवर माहिती दिलेली आहे. याबरोबरच अन्न सुरक्षा व गुण नियंत्रण यावर माहिती दिलेली आहे. बरं, आता एक राष्ट्रीय आणि राज्य पातळीवर वेगळे वेगळे संशोधन होत असतात. तर राष्ट्रीय स्तरावर जे संशोधन होतात ते नेमके म्हणजे कोणत्या पद्धतीने ते शेतकऱ्यांना माहिती पडू शकते, काय सांगाल? राज्य पातळीवर संशोधन होतं तर कृषी विद्यापीठा करतातच, पण राष्ट्रीय पातळीवर संशोधन करतात तर त्याची एक सर्वोच्च अशी एक यंत्रणा आहे, त्याला आपण भारतीय कृषी अनुसंधान परिषद असं म्हणतो. त्याचं संकेतस्थळ आहे www.icr.org.in. तर ह्या संकेतस्थळावर आपल्याला भारतामध्ये विविध पिकांवर, पशूंवर किंवा मत्स्यावर याच्यावर काय संशोधन झालंय. जसं प्रत्येक राज्यामध्ये तर कृषी विद्यापीठ करतच असतात, पण देश पातळीवर राष्ट्रीय स्तरावर काय संशोधन झालेलं आहे याबद्दल या संकेतस्थळावर माहिती आहे. तसंच कृषी शिक्षणामध्ये कोणत्या कृषी विद्यापीठ ही मान्यता प्राप्त आहेत, ज्यांना अधिस्वीकृती आहे याबद्दल माहिती या संकेतस्थळावर आहे. तर परत विस्तारासाठी कोणत्या यंत्रणा राष्ट्रीय स्तरावर कार्यरत आहेत, जसं आपले कृषी विज्ञान केंद्र आपण बघतो, ते हे कृषी विज्ञान केंद्राची पूर्ण भारताची माहिती या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. तसंच आपण बघितलं की हे भारतीय कृषी अनुसंधान परिषद याचं नवी दिल्ली इथे मुख्यालय आहे. त्याच्या अंतर्गत आपल्या राज्यामध्ये पण काही राष्ट्रीय संशोधन केंद्र आहेत. त्यामध्ये पहिलं जे संशोधन केंद्र मी सांगेल की कांदा आणि लसणाचं संशोधन केंद्र राजगुरुनगरला आहे. त्याचं संकेतस्थळ आहे www.dogr.icr.gov.in. तर ह्या संकेतस्थळावर कांदा आणि लसणावर ह्या संशोधन केंद्रामार्फत काय संशोधन केलेलं आहे, त्यांचे वाण कोणते विकसित केलेले आहेत याबद्दल माहिती आहे. शेतकऱ्यांसाठी कोणती प्रशिक्षण आयोजित केली जातात याबद्दल माहिती आहे. तसंच यांनी ह्या संशोधन केंद्रांनी जे प्रकाशनं शेतकऱ्यांसाठी प्रकाशित केलेली आहेत त्याबद्दल या संकेतस्थळावर माहिती आहे. आपल्याकडे एक महत्त्वाचं पीक आहे डाळिंब. तर डाळिंबाचा सोलापूर इथे एक राष्ट्रीय संशोधन केंद्र आहे, आपण त्याला NRC पोमोग्रेनेट म्हणतो. तर त्याचं संकेतस्थळ आहे www.nrcpomegranate.icr.gov.in. तर या संकेतस्थळावर डाळिंबाच्या बद्दल इत्थंभूत अशी माहिती दिली आहे. त्यामध्ये संशोधन आजपर्यंत काय काय झालेलं आहे, संशोधनाचे काय निष्कर्ष आहेत, त्याचं तपशीलवार माहिती या संकेतस्थळामध्ये आहे. तसंच इथे आपल्याला या डाळिंबाविषयी प्रक्रियेसंबंधी काही माहिती हवी असेल तर ती या संकेतस्थळावर आहे. तसंच याबरोबरच शेतकऱ्यांसाठी डाळिंबाविषयी सल्लासुद्धा या संकेतस्थळावर दिला जातो. हवामानाबद्दलही माहिती दिली जाते. अशी विविध विषयाची माहिती या संकेतस्थळावर दिली जाते. अजून आपल्याकडे एक संशोधन केंद्र आहे द्राक्षासाठी, राष्ट्रीय पातळीवरचं राष्ट्रीय द्राक्ष संशोधन केंद्र. त्याचं संकेतस्थळ आहे www.nrcgrapes.icr.gov.in. तर या संकेतस्थळावर द्राक्षामध्ये आजपर्यंत ह्या संशोधन केंद्रांनी जे संशोधन केलेलं आहे ते दिलेलं आहे. शेतकऱ्यांसाठी द्राक्षाच्या काय आपण सल्ला देणार आहोत, कारण द्राक्षावर रोगाचा खूप प्रादुर्भाव होतो, तर त्या रोगासाठी रोजच्या रोज सल्लासुद्धा या संकेतस्थळावर देण्यात आलेला आहे. द्राक्षामध्ये प्रक्रिया काय करायला पाहिजे या प्रक्रियेबद्दल पण खूप छान माहिती या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. या व्यतिरिक्त आपल्याकडे कापसाचं एक राष्ट्रीय स्तरावरचं संशोधन केंद्र नागपूर येथे आहे. त्याचं संकेतस्थळ आहे www.cicr.org.in. या संकेतस्थळावर आपल्याला बीटी कापूस आपल्याकडे 90% वर त्याचं क्षेत्र आहे. तर बीटी कापसाबद्दल माहिती या संकेतस्थळावर शेतकऱ्यांसाठी उपलब्ध आहे. तर तसंच या कापूस संशोधन केंद्रामार्फत जे प्रशिक्षण घेतले जातात त्याबद्दल माहिती आहे.
काही शेतकऱ्यांना देशी वाण लावायचे असतात, तर त्या देशी वाणाबद्दल सुद्धा माहिती या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. आपले जे ITK काही या कापसामध्ये आहेत, तर त्याचं सुद्धा संकलन करून त्यांनी संकेतस्थळावर दिलेलं आहे. यासोबतच शेतकऱ्यांना कापसाविषयी काही सल्ला हवा असेल तर तो पूर्ण सल्ला या संकेतस्थळाद्वारे दिला जातो. महत्त्वाचं म्हणजे कापसामध्ये आपल्याला लागवड करण्यापासून तर त्याच्या प्रक्रियेपर्यंत अशी सर्व इत्थंभूत अशी माहिती या कापसाच्या संशोधन केंद्रामार्फत या त्यांच्या संकेतस्थळावर दिली जाते. विविध अशी माहिती आपल्याकडे शेतकऱ्यांना उपलब्ध ही सहज होऊ शकते. जाता जाता काय संदेश देणार आहे? आपल्याकडे खूप शेतकरी बांधव अशी संकेतस्थळं उपलब्ध आहेत, पण आपल्याला माहिती नसल्यामुळे आपण ती बघत नाही. आता आम्ही एक प्रयत्न केला आहे की आपल्याला काही पोर्टल आणि संकेतस्थळाची माहिती देण्याचं, तर आपण ती जरूर बघावीत आणि आपली जे ज्ञान आपल्याला मिळवायचं आहे की राष्ट्रीय स्तरावर असेल किंवा राज्य स्तरावर असेल किंवा विविध योजना असतील, तर याबद्दल आपण नक्कीच ही माहिती जाणून घ्याल आणि आपला फायदा करून घ्याल असं मला वाटतं. नक्कीच. म्हणजे माहितीच्या महाजालातनं आपल्याला हवी ती माहिती हव्या त्या ठिकाणावरनं आपण आवर्जून घ्या आणि त्या माहितीचा वापर आपल्या शेतीमध्ये करून घ्या आणि आपली प्रगती करा. इतकंच. आपण आज इथे आलात आणि खूप छान पद्धतीने विस्तृत अगदी प्रत्येक संकेतस्थळ समजून सांगितलं शेतकरी बांधवांना. त्याबद्दल मी आपले मनःपूर्वक आभार मानते. धन्यवाद. धन्यवाद.